दक्षिण सोलापुरातील मौजे इंगळगी येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली। जेवढे आश्वासन दिलं तेवढं एकही पूर्ण केलं नाही। 15 लाख रुपये प्रत्येक माणसाला देणार होते ते दिले नाही। कांद्याला भाव नाही, पेट्रोल डिझेलची दरवाढ, महागाई, गॅस 300 वरून 1200, 2 कोटी वर्षाला नोकऱ्या मिळणार होत्या ते सुद्धा खोटं आश्वासन दिलं। शेतकऱ्यांना पीक विमा देतो म्हणून दिला नाही। अनेक खोटी आश्वासनं दिली, मात्र अशा आश्वासनांना यावर्षी तुम्ही फसू नका असा घणाघात आमदार प्रणिती शिंदे यांनी केला। ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर घोडके यांनी भाजपामधून काँग्रेस प्रवेश केला। यावेळी माजी आमदार दिलीप माने, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, माजी सभापती मप्पू जमादार, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीश पाटील तसेच इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे, उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव, तंटामुक्त अध्यक्ष नवाज शेख, सोसायटी चेअरमन शिली सिद्ध कोटे, बसवराज गाडेकर, ब्रह्मानंद गाडेकर, भीम बंदी छोडे, तमन्ना घोडके, कासिम शेख, सादिक शेख, पैगंबर शेख, माजी सरपंच अकबर शेख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। नाही, उलटचे 15,000 जमा होते ते पण कट झाले जीएसटी मुळे। ते जीएसटी एवढा मोठा राक्षस आहे की खताच्या पोता पण यांनी सोडला नाही। त्या खताच्या पोतावर पण 18% जीएसटी, म्हणजे तुम्ही 1 लाख खत जर विकत घेतलं 1 लाख रुपयाचं, 18,000 रुपये तुमचे कट होतात जीएसटी मध्ये। हॉटेलमध्ये गेला, मित्रासोबत चहा मागवला तर बिस्किटाच्या पुड्यावर पण जीएसटी। आता ते आपण म्हणतो ना दुष्काळात 13वा महिना, पीक विमा अजून कोणाला मिळाला नाही का? शेतीला दर नाहीये, दुधाला दर नाहीये, कांद्याची निर्यात बंद आहे, पाणी नाहीये गावात। एकाला मिळालं वाटतं पीक विमा, पाणी नाहीये गावात। मग मला सांगा बीजेपीने शेतकऱ्यांसाठी काय केलं? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।